नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे झणझणीत कोल्हापुरी स्टाईल चिकन सुक्क्याची रेसिपी। घरच्या घरी एकदम हॉटेलसारखी बनणारी अशी चिकन सुक्क्याची रेसिपी आपण आता बनवणार आहोत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण चिकन स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण कुकरमध्ये 2 चमचे होईल इतकं तेल घालून घेऊया। तेल छान कडल्यानंतर आता आपण चिकन तेलामध्ये भाजून घेऊया। तेल छान कडल्यानंतर चिकन भाजायला घालायचं आहे। 1 ते 2 मिनिट छान चिकन तेलामध्ये परतून घ्यायचं। आता आपण एका पातेल्यात चिकनमध्ये घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं। थोडा वेळ चिकन भाजल्यानंतर त्यात आता अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि तेलावर परतून घ्यायचं। चिकन लवकर शिजण्यासाठी मीठ आधीच घालून घ्यायचं, त्यामुळे चिकन पटकन शिजेल। आता आपण गरम केलेले पाणी घालून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या देऊन चिकन छान शिजवून घ्यायचं। चिकन शिजूपर्यंत आता आपण मसाल्याचं वाटण बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी कोथिंबीर, खोबऱ्याचे तुकडे, आलं लसूण, उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घ्यायचा। पहिल्यांदा आपण तव्यामध्ये 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे आणि थोडेसे खडे मसाले छान लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं। तीळ जिरे आपले भाजून झालेले आहेत। आता आपण ते थंड करायला ठेवूया। आता आपण तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल घातल्यानंतर पहिल्यांदा आता आपण कांदा भाजून घ्यायचा। 1 ते 2 मिनिट कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजल्यानंतर आता आपण टोमॅटो भाजून घ्यायचं। आता आपण टोमॅटो पण 1 मिनिटभर भाजून घ्यायचं। टोमॅटो भाजल्यानंतर आता आपण त्यात थोडं लसूण पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा भाजून घ्यायचा। हे सगळं भाजल्यानंतर आता आपण खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे। सगळं छान सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं। पाहू शकता सगळे मसाले आपले छान भाजून झाले आहेत। आता हे मसाला थंड करून घ्यायचा। पाहू शकता आपले चिकन पण छान शिजले आहे। आता आपण ह्याचाच रस्सा पण बनवणार आहे। रस्स्यासाठी थोडं पाणी घालून उकळून घ्यायचं आणि आता आपण मसाला वाटून घेऊया। छान असा आता आपला मसाला वाटून झालेला आहे आणि आता रश्श्यासाठी जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पण उकळलं आहे। आता सुक्कं बनवण्यासाठी 2 चमचे कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आणि तेल छान कडल्यानंतर बनवलेला मसाला घालून घ्यायचा। मसाला थोडा वेळ भाजून झाल्यानंतर आता आपण कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट मिरची पावडर आणि चिकन मसाला घालून छान असं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं। 1 मिनिटभर तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं। तेल छान सुटल्यानंतर आता आपण घरी बनवलेली कोल्हापुरी चटणी घालून घ्यायची आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घालून छान असं परतून घ्यायचं। आता आपण यात थोडं पाणी घालून घ्यायचं आणि पाणी घालून मसाला छान असा शिजवून घ्यायचा। पाणी घालून 1 मिनिट मसाला शिजवून घ्यायचा। त्यानंतर आता आपण चिकनचे पीस घालून घ्यायचे आणि सगळं छान एकत्र मिक्स करायचं। मसाला छान असं चिकनला लागला पाहिजे आणि आता थोडा वेळ शिजायला ठेवायचं। आता आपलं चिकन सुक्कं बनवून तयार आहे। आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। पाहू शकता आपलं चिकन सुक्कं किती झणझणीत बनलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि आता आपलं चिकन सुक्क्याची रेसिपी बनवून तयार झाली आहे। गरम गरम भाकरी आणि कांदा लिंबू त्यासोबत चिकन सुक्कं खायला खूप म्हणजे खूप मजा येते। तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।